टीटीएच ची नाही रे, इनविन्सिबल आहे बॅटिंग. इनविन्सिबल ना टीटीएच ची मॅच लागली आता. हॅलो 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 हॅलो. आणि 5 षटक हे आपले 20 मिनिटामध्ये झाल्या पाहिजे, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि त्यामध्ये पण एक प्लेयर आपला एक लाईनच्या मागे येईल किपरच्या बाजूला. इंग्लिश मध्ये बोलू, कमेंट्री नको ना. समजणार नाही ना तेच. अरे काल मला व्हिडिओ येऊन सगळी जण काय काय बडबडतात माहितीये का. आणि एका षटकामध्ये एकच मीटिंग घेतली जाईल. आउट झाला का नाही ना. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. पहिला सामना इनविन्सिबल वर्सेस टीटीएस. इनविन्सिबल संघाचा 10वा खेळाडू यायचा आहे. बॅट्समन चला. संतोष स्मृती चषक यामधील पहिला क्वालिफाय सामना. तू जाम त्रास देते. आणि आमच्या संख्या काकांचं पण आगमन झालेलं आहे. कृपया करून पहिल्या. हो हो चालू आहे. हो चला. 1 मिनिट 1 मिनिट. एक मिनिट थांबवायचा सामना. चला. चला इनविन्सिबल टॉस जिंकला, फिल्डिंग घेतलंय. माझ्या आयुष्यातली सर्वात वेळेवर चालू होणारी टुर्नामेंट ही आहे. वन मॅन शो, आणि खरोखरच वन मॅन शो काय हे करून दाखवलं आहे. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. पहिल्या षटक घेऊन जातोय. ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंच खुणा होता. दिस व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते.
पालघर बॉक्स क्रिकेटच्या इतिहासामध्ये लिहा ना वेळेचं महत्त्व काय, ती ही स्पर्धा तुम्हाला बघते. वन मॅन शो आयोजित. जोरदार अपील इथे गडी बाद. काय फिल्डिंग केला, जबरदस्त फिल्डिंग राहिल नावाच्या खेळाडूकडनं. चिंचणीचा वंडर म्हणून त्याला ओळखलं जात आहे. मला अनेकांनी विचारलं की हे संघ प्रॅक्टिस कुठे करतात. मी सांगितलं लग्न होतं माहिती आहे, हुस्न मेहंदीच्या बाजूला ग्राउंड आहे त्या इथे प्रॅक्टिस करतात. ओ दीदी को जाके बताना कि आपके एडवर्टाइज करते हैं दीपक दादा को कुछ देना. हुस्न मेहंदी आमच्या भगिनी ह्या सर्व तिकडे बघायला मिळतात. जबरदस्त थ्रो केला आणि आता नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतात ते अंकुशदादा. मानाचा मुजरा असायला पाहिजे तुम्हाला, कारण पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये मी जरी 2.5 वर्ष झाले त्या 2.5 वर्षाने पहिली ही टुर्नामेंट आहे की अशा पद्धतीचं आयोजन केलं. कोणीतरी टाकलं होतं की 7 मॅच आहे हे करणं नाही, आयोजन कडक कसं असावं तुम्हाला बघायला आहे. आणि म्हणूनच हा दर्जा आणि तुमची टुर्नामेंट एका अटकेपार झेंड्याच्या वरती जाऊन पोहोचला आहे. प्रत्येकजण मरभरून कौतुक करते या स्पर्धेचं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. पहिल्या गडी तंबूत गेल्यात, हलक्या हाताने खेळून केलाय. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू नेलं, खातं उघडलं ते म्हणजे इब्राहिम. रोहितवर मोठी जबाबदारी आहे. इन्व्हिसिबल ए विरुद्ध आपण बघत आहात राजेश 11 TTS. सरळ चेंडू गाडी बाद. व्हॉट अ फिल्डिंग. जणू काही सकाळी निघालाय, घरातून उठलाय आणि अजून विचारला की जिंकायचं आहे, आम्हाला फक्त जिंकायचं आहे. आणि हे मैदान TTS आणि उनभाट आणि एका साईडला तुम्ही बघतील तर ह्यांना खूप महत्वाचं जातोय. तोच तो राहील. जबरदस्त मॅच बघायला मिळते. आयोजक कसं असावं ह्यांना बघितलं हवं ना. आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आठवण. एखादा कार्यक्रम करायचा असेल तर स्वतः बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्या मैदानाच्या अगोदर जाऊन बसायचे आणि बाकीचे सर्व मावळे जसे काम करायचे. सौरभने तर 3 दिवस सुट्टीच टाकून दिली. आईने सकाळ उठून डबा केला कालच्यानुसार, बाबा आमचा कामावर जाईल का, पण नाही अगोदरच मी म्हणजे मॅडमला सांगितलं. मॅडम म्हणजे सोमवारी तरी या. अशा पद्धतीचे अनेक कामं कालच्या दिवसात केली गेलं आहे. आणि आयोजन करावं ना ते एकाने नव्हे प्रत्येकाने करावं. वन मॅन शोचे सर्व पदाधिकारी जेवढं त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतात. ओ हो काय चेंडू पडलाय. जणू काही तारापूरच्या खाडीमध्ये मोठी भरती आलाय आणि त्यातलं पाणी चिंचणी गावात आलं. अशा पद्धती चेंडू पडला गेला. जबरदस्त टिप बरसा बारिश अशा पद्धती चेंडू पुन्हा बॅकफुटला गेला. हलक्यात चेंडू खेळून काढला. इथे दबाव पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती चार धावा. 1 रनआउट आहे. 1 सिंगल 1 वाईड आणि 1 3 तीन धावा. 1 वाईड आहे ना, 2 सिंगल, 3 धावा. 3 धावा झाल्यात. हलक्याने खेळला. 1च धाव तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त. इथे बघता 2 गडी तंबूत परतलेत पहिल्याच षटकात. अतिशय सुंदर मॅच. विजेत्या संघाला आजच्या रात्रीमध्ये 75,000 रुपये आणि रोख अशी 75,000 धगधगती ट्रॉफी आणि दरवर्षी काही वेगळे देण्याचं काम बघायला मिळते. मी कालच्या दिवसात सांगितलं की सबसे कातील गौतमी पाटील ही देखील येत्या वर्षात बघायला मिळेल. आणि अजून एक चांगला संदेश आम्हाला कालच्या दिवसात दिला आहे तो अंकुश दादाने. जो 3 वर्षाचा तो स्पर्धा जिंकेल सस्पेन्स. जेव्हा क्वार्टर फायनल सेमीफायनल तेव्हा तुम्ही सांगितलं 3 वर्ष स्पर्धा. अंकुश दादा डन आहे ते काल जे रात्री बोललात ते. ओके थँक्यू. तर 3 वर्ष सतत ही स्पर्धा जिंकेल त्यांच्यासाठी काय असेल हटके प्राईज असणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये क्रिकेटमध्ये कोणी दिलं नसेल ते बघायला मिळते. पहिलं षटक राहील नावाचा गोलंदाज. पहिलं षटक संपलं 4 धावा. टॉस जिंकला TTS राजेश 11 संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. 75,000 रुपये रोख आणि ट्रॉफी. उपविजेता 40,000 रुपये आणि ट्रॉफी. तिसरं आणि चौथं तुम्हाला बघायला मिळते ते 10,000 रुपये आणि त्या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज बायसिकल. सर्वच्या वडिलांच्या स्पर्धात ही मध्ये असेल 4 महिन्याची ट्रॉफी. नंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि अनेक बक्षिसं. कालच्या दिवसात 2 डॉट चेंडू 200 रुपयाचं बक्षीस आदरणीय अंकुश साहेबांनी लावलं. नंतर आमच्या संजय म्हात्रेंनी 2 चौकार 1,000 रुपयाचं बक्षीस लावलं. इथं बघा चेंडू त्याला ड्राईव्ह केला, सरळ गेला. 1 धाव. थोडीशी प्लंबिंग झाली. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 5. हर्ष केणी हे आम्हाला आजचे स्कोरर बघायला मिळतात. 5 धाव फलकावर लागलाय. पालघर बॉक्स क्रिकेटला ना प्रत्येकानं आयोजन कसं करावं हे दाखवण्याची स्पर्धा बघायला मिळते. ओ इथे बाकी डिक्लेअर झोनला चेंडू दाखव. बॅकफुटला गेला. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 6 धावा ह्या फलकावर लागल्या जात आहेत. जबरदस्त मॅच. काय प्रॉपर टायमिंगवर चालू झाला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या स्पर्धेचं.
धावसंख्या 1 वाढते. नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू राहील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप कव्हरच्या रिझनला खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगाने आतमध्ये आला, प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि बघता बघता चेंडू जातो डॉट. राजेश 11 TTS चिंचवडचं नामांकन आहे आणि एका साईड इनविसिबल हा मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. हलक्याने खेळले, चेंडू पायावर आलेला की बॅटवर पंच खुणावतील. चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. लेग बायच्या रूपात प्रशांत पाटील आम्हाला डिक्लेअर करतात. धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होते ती 8 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हलक्या हाताने काढलाय. चान्स होता पण थोडासा वेगाने निघून गेला ठरम्यांच्या रिझनला डिक्लेअर झोनमध्ये, जिथे तुम्हाला 1 धाव बघायला मिळते. आणि एका धावाने विचार केला 2 षटकं संपली आणि धावसंख्या ती 9. या 6 षटकाचा सामना आहे. 4 षटका लेग बायज, यस लेग बायच्या रूपात आहे. आणि जर तुम्ही विचार केला तर 4 षटकानंतर तुम्ही मिटिंग करू शकता. तुमचा खेळाडू मध्ये येऊ शकतो 4 षटकांत. अंकुशदा बरोबर आहे. पहिल्या दिवशी तुम्ही आम्हाला डिसिजन दिलं होतं, राईट. बघा हे नियम आहेत नाही, अगोदर ठरवलं जातं. ह्याला आयोजन म्हटलं जातं. वेल डन आयोजन. अहमद नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आवडीने घोष खाणारा माणूस आहे, याच्याकडे ताकद भरपूर आहे. इन्व्हेन्सिबल संघाला देखील कमी लेखून चालणार आहे. 30 आज 6 षटकाचं आहे, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 40 धावा कराव्यात लागतील. कालच्या दिवसात काय निसर्गरम्य वातावरणात सामने पार पडलेत. शेवटच्या क्षणापर्यंत थरार बघायला मिळालं आणि तो हमजा 11 त्या गोलंदाजाने 1-2 चेंडू 2 धावा असतात, दोन्ही चेंडू वाईट टाकले आणि अशा पद्धतीने पराभव स्वीकारला. या मैदानामध्ये अक्षर राऊत यांनी 6 चेंडू 30 धावा काढण्याचा पराक्रम केला. मुरब्याच्या गोलंदाजाकडनं, त्या गोलंदाजाचं नाव मी घेणार नाही आहे, पण ज्याने पराक्रम केला ना बॅटरचं, त्याचं नाव घेतलं पाहिजे. हा आणि दादा इम्पॅक्ट प्लेअरचा रोल आहे ना इकडे आज, आहे का? इम्पॅक्ट नाही आहे, ओ नाही रखा आहे. पुन्हा अहमद नावाचा गोलंदाज आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. मोठी जबाबदारी दोन्ही बॅटरवरती. सरळ चेंडू टटवला, हातामध्ये जातोय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. आणि ह्या फिल्डरचं नाव आहे ते म्हणजे हर्षद नावाचा एक अष्टपैलू खेळाडू, चांगला बॅटर, चांगला बॉलर. नेहमीच आपण याला TTS चिंचणी राजेश 11 या संघाकडून बघत आहात. पुन्हा अहमद नावाचा गोलंदाज ऑफसाईड ऑफ स्टंप पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 10 धावा. जबरदस्त मॅच. काय आयोजन, काय प्रेक्षक असतात. रात्री 1-1 वाजेपर्यंत. कालच्या दिवसात 10:50 सामना कम्प्लिटली झाला. ओहो गुड बॉल, गुड लँड स्पॉटवर धक्कन वरती येतोय. थोडं बुसकट टाकलं फलंदाजाला. परफेक्ट लाईन अँड लेन. दॅट्स अ गुड बॉलिंग. काय जबरदस्त सुरुवात केलाय. हुकूम गाजवत आहेत. पुन्हा अहमद मार्गस्थ होत आहेत. नेक्स्ट टाइमच्या बाहेर चेंडू. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते. आपण तिथे विचार केला धावसंख्या होते 11. दुसरं षटक मार्गस्थ. 6 षटकाचा क्वार्टर फायनल आजच्या दिवसातला पहिला. एका साईडला इन्व्हिसिबल आणि एका साईडला राजेश 11 TTS चिंचणी आपण बघत आहात. चेंडू खेळलाय, चांगली गोलंदाजी. काय सुपर बॉलिंग बघतायत. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा, प्रत्येक वेगळ्या लाईन लेनचा फलंदाजाला विचार करावा लागतो. अशा पद्धतीचं बघायला मिळतात. आज बाकी दिल्ली कॅपिटल्स संघाकडनं राहुल राहुलची काय फलंदाजी बघायला मिळाली. षटकार चौकाराची आत्ताच बाजी. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतात अहमद नावाचा गोलंदाज. यावेळेला बघा पुन्हा दिशाहीन. चेंडू डॉट टाकतात पण अवांतर धावा देतात. म्हणजे तो आस्किंग रेट जो आहे ना त्यांचा स्वतःच्या वैयक्तिक गोलंदाजीचा तो ते बिघडवतात. तुम्ही डॉट चेंडू टाकतात पण त्यानंतर बाकी फलंदाजाला अवांतर धावा देत आहेत. एक मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात पण तिथे बाकी त्यांचे चेंडू अवांतर धावांशी जातात. पुन्हा एकदा अहमद मार्गस्थ होत आहेत. ड्राईव्ह केला, सरळ चेंडू, धावबादचा चान्स. तिसरा गडी बाद करत देखील याचाच हात आहे. 2 धावबाद केले राहिलने आणि 1 कॅच घेतला. म्हणजे आता 3 गडी बाद झालेत. 2 धावबाद झाले राहिलनेच केलाय आणि झेलबाद देखील केला राहिलने. आणि अशापर्यंत मजबूत पकड मैदानावर बघायला मिळते. ती म्हणजे निश्चितच तुम्हाला पाहायला मिळते TTS चिंचणी राजेश 11. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला एक चांगला करता करविता बघायला लागेल. मुसीबत में फंसी हुई बारी को जो आगे निकाल के ले जाता है उसे रखवाला करता है. तर रखवाला पद्धतीने तुम्हाला एक बॅटरला मोठी इनिंग खेळावं लागेल. 6 षटकापर्यंत विकेटवर थांबावं लागेल आणि धावा काढण्याचं काम देखील करायचं. चला बॅटर आलेत, वेळ दडवू नका. कारण बक्षीससमोर आम्हाला हे पुढच्या वर्षीचं नियोजनाबद्दल अंकुश भाऊच्या भाषणामध्ये आपण त्यात ऐकणार आहोत. पुढच्या वर्षीचं काय नियोजन असेल
वन मॅन शोचे मुख्य आयोजक अंकुश भाऊचं ह्यांचं देखील आज मनोगत आपण इकडे ऐकणार आहोत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही कसे जुडलेत. पण संतोष मूर्ती चषक संतोषला कशा पद्धतीने आपण श्रद्धांजली द्यायची हे तुम्हाला बघायला मिळेल. बॅकफुटला गेला आहे, हलक्या तऱ्हेने स्लो हँडने खेळलेत अतिशय अतिशय सुंदर पद्धतीने. त्याचं टेक्निकल क्रिकेट ज्याला आपण म्हणतात ना, तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी. धावसंख्या 1ने वरते धावसंख्या होते 13. मनीष निजाई यांनी 3 दिवस जे सातत्यपूर्ण कॅमेरामनचं काम केलं आहे ना, अटके पार झेंडा कशाला म्हणे बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रोग्रेस केली अप्रतिम. मनामध्ये बिंबलं ना की तुम्ही सर्व करू शकतात. पुन्हा हेमत गोलंदाजी हाताळत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला असणार आहे. वाईट बॉल. या षटकात भरपूर वाईट टाकलेत. मला वाटतं चौथा वाईट असावा. यस दॅट्स इट. चौथा वाईट तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या 1ने वरते 14 धावा फलकावर लागल्या जातात. तिसरं षटक मार्गस्थ 3 गडी तंबूत गेलेत. मोठा फटका खेळायचा होता इथे. बाकी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंच खुणा होता दिसे लेग बाईस अशरफ मेहनान. षटक संपले 3. 14 धावा 3 गडी बाद. माफ करा 15 झाल्यात 3 गडी बाद. आणि यानंतर बाकी काटेकी टक्कर बघायला मिळेल. कोण अंधाराकडून प्रकाशाकडे जाईल ना हे तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला वामिका स्टार आगवन आणि एका साईडला तुम्हाला पॅराडाईज बोईसर हा संघ बघायला मिळेल. अंधाराच्या ठिकाणून कोण उजेडात जाईल रात्रीच्या दिवसात ती मोठी टक्कर तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळ्यांचे लक्ष लागले त्या तमाम नागरिकांचे तमाम प्रेक्षकांचे यूट्यूबरमध्ये बघण्याची ती म्हणजे जय जोगनाथ वाघवन विरुद्ध आपण बघणार आहोत पॅराडाईज. वेळेवर येणे निर्बंध आहे. आता मॅच स्टार्ट झाला आहे. जो कोणी वेळेवर आलं नाही तर आमचे आयोजक कमिटी त्याला पेनल्टी देईल ह्याची कृपया नोंद घ्या. यूट्यूबवर आपण कॉमेंट ऐकत असाल. जाऊया. राहील नावचा गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आणि एकंदरीत जो विचार केला नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रण केलं इन्व्हिजिबल संघा एला आणि इन्व्हिजिबल ए संघाची 3 षटकामध्ये जर विचार केला तर 15 धावा 3 गडी बाद झालाय. काय कॅमेरामनने चित्रीकरण केलं आहे हो. जबरदस्त. अनेक जण विचारतात कुठचे कॅमेरामन आहेत. काय त्याच्या पाठीमागे उद्देश असू शकेल. दोघंही दातीवर राहायचे. सफाळीमध्ये जायचं दातीवर बघायचं. ओ हो हो मिस द स्टम्पिंग. तुम्ही पाठीमागे गेलात चेंडू नंतर केलात. चान्स होता. बॅट्समन खूप पुढे निघाला होता. पाय खूप वरती होता. इथे बघा मिस चान्स स्टम्पिंगचा. पुन्हा राहील. एक अष्टपैलू खेळाडू आपण सातत्यापूर्ण TTS कडून बघत आहात. सेल्फ आउट क्लीन बोल्ड. चौथा गडी तंबूत परततोय. खराब बॅटिंग अगदी खराब बॅटिंग. एकाही फलंदाजाने जिम्मेदारी घेतलेली नाही आहे आणि जिम्मेदारीपूर्वक बॅटिंग करत नाही. याचाच अर्थ की गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होते. आता एक मोठे खेळाडू ज्यांच्या पाठीमागे खूप मोठा अनुभव आहे. छब्बीरकडे खूप मोठा अनुभव आहे आणि बघूया अनुभवाचा फायदा आपला कंदरकर. चला क्षेत्ररक्षण सजवा. चला क्षेत्ररक्षण बॅटर आलेत. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. वन मॅन शो आयोजित संतोष मूर्ती चषक. संतोष म्हटलं म्हणजे वन मॅन शोचा नक्कीच एक चांगला मित्र आणि त्या मित्राच्यावर आपण सेमीफायनलच्या वेळेस एक मी गाणं ऐकवेल तुम्हाला कशा पद्धतीने त्याचं नाव आतापर्यंत हृदयामध्ये ठेवता येईल. क्लीन बॉल. चेंडू पडल्यानंतर कट झालाय. बॅट आणि बॅटच्या मधून निघून गेलाय आणि आता बाकी एका दयनीय अवस्थेमध्ये सापडला तो म्हणजे इन्व्हिजिबल संघ. 15 धावा आणि 5वा गडी बाद झालाय. चौथं षटक मार्गस्थ आहे. आज आमचे डीजे ऑपरेटर लेट येतील त्याच्यामुळे तुम्हाला गाणं ऐकायला मिळेल. आणि जर संतोष आमचे आले तर निश्चितच गाणं ऐकायला मिळतील. खराब परिस्थिती खूप खराब. 15 धावामध्ये बघता बघता 5 गडी बाद झालेत. सिबू नावाने त्याला ओळखतात. सिबू नावानेच घेतात. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत TTS राजेश 11 या संघाने केलाय. काय धगधगत्या ट्रॉफ्या बघायला मिळतील. इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक कोण रात्रीच्या काळात 1-1.5 वाजता बघायला मिळतील. ती षडचित्र संपूर्ण भारतापलीकडे देखील पाहायला मिळतील. हलक्या हाताने खेळून काढलाय आणि अंकुश दादा सांगायला आवडेल की तारापूरचा संघ जेव्हा खेळतो ना तर आम्हाला कालच फोन होता. लंडनहून देखील मॅच बघतात. लंडनहून देखील मॅच बघतात. कदाचित लाईव्ह फोन देखील आपल्याला त्यांच्याकडून बघायला मिळेल. अनेक लंडनचे नागरिक जे तारापूर वासी आहेत ते ह्या मॅचचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा तारापूरचा संघ खेळायला असतो तेव्हा त्या लंडन इंग्लंड देशामध्ये देखील ही मॅच लाईव्ह बघत असतात. डावखुरा फलंदाज मोठी जबाबदारी खेळाडूकडे. इथे चांगला चेंडू ड्राईव्ह केला सरळ निघून जाईल का. इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण गुड फील्ड. काय अफोर्ड बघायला मिळते प्रत्येकाकडनं. आमिर ह्याच्याकडनं बघायला मिळालं एक जुना जनता खेळाडू. काय क्रिकेट गाजवलं आमिरने. त्यावेळेला बाकी शेतामध्ये मॅच असायला पाठीमागे ब्लब असायचे अर्ध पिच असायचे. अशा काळात ते क्रिकेट खेळणारे अंडरआर्म क्रिकेटर देखील आज बघायला मिळतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला निघून जाईल. गरज होते का मोठ्या फटकाची. और चेंडू पायावरती होता. चांगला ड्राईव्ह केला. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा.
बघा काय सुंदर आयोजन केलं आहे हो. थकलेल्या माणसाला तहान पाण्याची साथ आणि अजून जास्त तहान लागल्याशिवाय त्याला कोल्ड्रिंकचा आस्वाद अशा पद्धतीचं देणारा ही पहिलीच टुर्नामेंट या वर्षातली आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त आयोजन. खेळाडूचं देखील तेवढंच चांगलं कौतुक करावं, खेळाडूचं रक्षण करावं, खेळाडूला हवे ते द्यावं. हे करण्यासाठी ही टुर्नामेंट असते. फक्त भरायचं नाव करायचं असं नाही, तर वित्तंभूत जे काय आमच्याकडून देता येईल ते देण्याचं काम हे वन मॅन शो आयोजन करते. आणि म्हणूनच तर हा टुर्नामेंटचा मोठा दर्जा दिला गेला आहे. अनेक लोक जास्त वॉचिंग करतात, जास्तीत जास्त स्पर्धा बघण्याचं काम करतात. देशा पलीकडची लोक देखील मॅचिंग करतात. काय अंडर आमचा क्रेज झाला आहे पालघर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण बघत आहात. आणि सातत्यपूर्ण दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याचं काम ही स्पर्धा आपल्याला सातत्यपूर्ण देत असतात. 20 धावा झाल्यात, 5 गडी तंबूत परतलेत. चला बघूया आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सलमान 4 षटकं 20 धाव 5 गडी बाद. मोठी जबाबदारी या खेळाडूवरती. हलक्या हाताने खेळून काढला, चेंडू गेला सरळ गेला रिशनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 21 धाव फलकावर लागल्यात. 6 षटकात जर तुम्ही 35-36 धावा जर केल्यात ना तर खूप मोठा सामना इकडे बघायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एका साईडला इन्व्हेस्टिबलचा विचार केला, मागील 2 वर्षापासून सातत्यपूर्ण आपला दबदबा निर्माण केलाय. आणि इथे आता जर विचार केला तुम्हाला सलमान नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. डावखोरा फलंदाज ज्याच्याकडे उत्कृष्ट चौकार आपण बघितलं स्क्वेअर लेगच्या रिझनला या अगोदरच्या षटकामध्ये राहीलच्या चेंडूवरती. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू सलमानचा गोलंदाज बघायला मिळतोय. ओ अतिशय सुंदर किपिंग, गुड किपिंग. आणि हा किपर बघायला मिळतोय तो मुनीर नावाचा किपर बघायला मिळतो. वेगाने चेंडू निघाला होता पण अप्रतिम असे यष्टीरक्षण केलं लेगस्टंपच्या बाहेर. अवांतर धावाशी धावसंख्येवरती 22 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळत आहेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अप्रतिम ड्राईव्ह पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. पुन्हा एकदा सलमान चेंडू हाताळत आहेत. बॅटची एज घेऊन निघून जातोय. चेंडू डिक्लेअर झोनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला धावसंख्या होते 23. आपण बघत आहात युसुफ सय्यद आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत. कारण इन्व्हिसिबल संघ म्हटला की युसुफ सय्यद यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. होईल 3 मिनिटांमध्ये एवढे चेंडू टाकून येतील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचा नियम ठेवलाय. आणि खरोखर जर त्याच्या पुढे गेला तर तुम्हाला पॅनलाइज होणारच नो डाऊट. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. धावसंख्या लेग बायच्या रूपात एकने वाढते. धावसंख्या होते ती 24 धावा. जबरदस्त गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने जबरदस्त काम केलं. त्याच्यामुळे धावसंख्येला वेग न देता लगाम दिल्याचं मला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा सलमानचा गोलंदाज यावेळेला वगैरे राऊंड विकेट मारा करतोय. पायावर सरळ चेंडू गेला. पंच खुणावतात दिसेल लेग बायस. 1 धावांशी विचार केला. धावसंख्येवर 25. 25 धाव तुम्हाला बघायला मिळतात. यानंतर बाकी काटेकी टक्कर. आजच्या खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा रणसंग्राम ज्याला म्हणतात ते बघायला मिळेल. एकाचा पॅराडाईज आणि एकाचा जय जोगनादेव आगवान वामिका स्टार हा संघ बघायला मिळेल. इथे बाकी जाईल चेंडू. नो स्कोर सांगितलाय, नो स्कोर सांगितलाय पंचाने. षटक संपलंय. ओके बघा नो स्कोरसाठी रिव्ह्यू घेतलाय आणि आहे रिव्ह्यू तर घ्यायला पाहिजे नो डाऊट. पण आतापर्यंत विचार केलात 25 धावा आहेत. जर ह्या षटकातल्या धावा झाल्या तर पुढे ॲड आहे. बघूया पंच आमचे दाखवत आहेत. बघा ऑन स्क्रीन देखते पुढे मोठे बघा किती पुढे पाय गेलाय. बघा कशा पहिले पुढे पाय गेलाय. हा बघा ओके यस गुड डिसिजन अँड गुड वर्क. विश नेटवर्कचं कौतुक करायला अमित निजाई काय जबरदस्त. कुठे कुठे शिकलात हो तुम्ही एवढं. मनीष निजाई कुठे शिकलात तुम्ही. ओके यस हे खरं पाहिजे की चिराग मेहरवर तुम्ही गेलात त्यांच्याकडून शिकलाय म्हणजे आमच्या. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे पॅराडाईज आणि एका साईड जय जोगनादेव वागवान. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं दोन्ही संघाला विनंती आहे. उशिरा आलात डिसिजन आमचे ऑर्गनाईज घेतील. मोदी नावाचा गोलंदाज जो यष्टीरक्षक म्हणून काम करायचं. शेवटचं षटक चांगला ड्राईव्ह केला. ऑन साईडला धावबाचा चान्स होईल का इथे बघायला मिळत आहे. दिस इज आउट. पंच हात वरती करतात आणि गडी बाद झालाय. सरळ चेंडू वेगाने हातामध्ये गेला. आमिर यांच्या गुडथो बघितलं आणि इथे बाकी विकेटचं होते पतन.
आमच्या संजय म्हात्रे यांचं आगमन होतं आहे. कालच्या दिवसात असंख्य पाहतो प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी लागणार टी शर्ट हे आदरणीय संजय म्हात्रे त्यांचे परम मित्र संतोष हे आमच्यात निघून त्याच्या स्पणाचे दिलेत. गुड बॉलिंग, गुड किपिंग, काय जबरदस्त, जाळ्यामध्ये कसं फसवायचं, फ्लाईट दिलं, लेग ब्रेक केला आणि इथे बाकी गडी शेवटचा बाकी असेल. सलमान नावचं किपर आपण बघितलं ज्याने संघ जर आले असतील तर टॉससाठी यायचं आहे. एका साईडला जय जगन्नाथदेव आगवण आणि एका साईडला संघ बघायला मिळतो बोईसर पॅराडाईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस बॉक्समध्ये यायचं, टॉस केलं जाईल. आलेच नाही तर डिसिजन आमची कमिटी घेईल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, जबरदस्त चौकार, काय क्लास ड्राईव्ह बघायला मिळतो आणि हा चौका खूप काही महत्व सांगून जाईल. धावा झाल्यात, 29 धावा झाल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. पुन्हा चांगला ड्राईव्ह पण त्यापेक्षा सुंदर क्षेत्रक्षण. अजून देखील 2 चेंडू आहेत. लास्टचं विकेट आहे, 2 चेंडू आहेत. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा निघतात. एखादा चौकार जर आला तर चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळेल. पहिला क्वार्टर फायनल सामना आपण बघत आहात. उपउपांत्य फेरीचा सामना. एका साईडला इन्व्हिसिबल ए आणि एका साईडला यष्टीरक्षण खराब झालं. चेंडू पडण्याचा थोडासा बाहेर जात होता, एज लागली, चान्स होता पण तो कॅच सुटलाय आणि एका धावाने विचार केला. धावसंख्या होती ती म्हणजे 30 धावा. लास्ट बॉल या इनिंगचा आपण बघत आहात. इन्व्हिसिबल किती मोठं टार्गेट उभं करतंय. राजेश 11 टी चिंचण संघासमोर पाहायचं आहे. गडी बाद, इथे सर्व 8 गडी बाद आहेत. लक्षात ठेवायचे 8 गडी बाद झालेत. 31 धावा विजयासाठी करायच्या. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस मी कंपल्सरी बोललो होतो. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील टॉससाठी याचे. एका साईडला पॅराडाईज आणि एका साईडला वामिका स्टार आगवण. आणि जर काय आपण वेळेवर आलेत नाहीत तर त्याचा संपूर्ण अधिकार हा आयोजन कमिटीकडे असतील. संपूर्ण वन मॅन शो कमिटी तिकडे आहे, तो डिसिजन घेतील, तो आम्ही तुमच्याकडे पोहोचवू. पण खऱ्या अर्थाने जर आजच्या दिवसाचा विचार केला, प्रथम पारितोषिक आहे ते म्हणजे निश्चितच तुम्हाला 75,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि ही ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. कॅमेरामॅन इनिंग ब्रेक आहे तिथपर्यंत जरा त्या ट्रॉफीवर आपण जातो, तिकडे घेऊया. डीजे डीजे बघा आपण बघत आहात 75,000 रुपये रोख आणि त्या व्यतिरिक्त ही मोठी ट्रॉफी. याच्यावर संतोष मूर्ती चषक आयोजक वन मॅन शो पंचाळी साई शांती एंटरप्राइजेस बहुतेक जयवंत पाटील यांच्याकडून हे ट्रॉफी दिल्या गेल्या आहेत. जो विजेता होईल ते 75,000 रुपये आणि ही ट्रॉफी कॅमेरा हे सगळं दाखवा. आणि त्यानंतर एका साईडला बघायला मिळतं म्हणजे 40,000 रुपये रोख आणि त्याच्यासाठी निश्चितच संतोष स्मृती चषक आयोजन वन मॅन शो ग्रुप पंचाळी साई शांती एंटरप्राइजेस बहुतेक जयवंत पाटील यांच्याकडे ही ट्रॉफी गेला आहे. तिसरी ट्रॉफी देखील आम्हाला त्यांच्याकडे दिली गेला आहे, जी तुम्हाला 10,000 रुपये आणि ही ट्रॉफी बघायला मिळेल. खऱ्या अर्थाने कशामध्ये व्हाईट गोल्ड आणि एका साईड तुम्हाला प्लॅटिनम गोल्ड हे बघायला मिळतं आहे. आणि हे आहेत ते म्हणजे संतोष स्मृती चषकाची ट्रॉफी साई शांती ट्रेडर्स निखिल जयवंत पाटील यांच्याकडे दिला. चौथी ट्रॉफी आहे ती देखील साई शांती ट्रेडर्स निखिल जयवंत पाटील यांच्याकडे 10,000 रुपये रोख. आणि त्यानंतर ही ट्रॉफी जर बघायला मिळालं वेगळं क्रेज आहे. आमच्यातून आम्हाला सोडून गेलेले कैलासवासी सुधाकर काशीनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमती सविता सुधाकर भोईर यांच्याकडनं म्हणजे आमचे सौरभचे पप्पा यांच्या स्मरणार्थ ही तुम्हाला ट्रॉफी आहे. आणि त्याच्या व्यक्त मॅन ऑफ द सिरीजसाठी सर्वात मोठी प्राईज म्हणजे ही सायकल. आणि ही सायकल आम्हाला दिली आहे ती बहुतेक त्याच्या काकाच्या स्मरणार्थ ही सायकल देणार. त्या व्यतिरिक्त अनेक बक्षीस तुम्हाला बघायला मिळतील. मग तुम्हाला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज अशा पद्धतीचं नंतर इकडे तुमच्याकडे जर बघायला मिळालं तर अजून एक ट्रॉफी आहे आदर्श संघ म्हणजे डिसिप्लिन जो असेल त्याच्यासाठी आम्हाला ही ट्रॉफी दिली आहे कुमार मानव राजेंद्र मात्रे यांच्याकडून कैलासवासी राजेंद्र भास्कर मात्रे यांच्या स्मरणार्थ. आणि त्याच्यात अजून एक आम्हाला ही ट्रॉफी वरमध्ये उत्कृष्ट यष्टी रक्षक मला ते पहिल्यांदा ठेवलं गेलं आहे. आता आपण नाही बघितलं आहे कंटिन्यू असते हे तुम्हाला दिले गेलं. असे वेगवेगळे प्राईज आहे. आणि नंतर अनेक दाते बसलेत. कालच्या दिवसात 2 बाउंड्री 1,000 रुपये तुम्ही दिलेत. कालच्या तो डॉट चेंडू असे पहिल्यांदा बघायला मिळाले माझ्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. तसे मोठमोठे प्राइजेस तुम्हाला बघायला मिळतात. आणि 8 संघाला टी शर्ट दिले गेलेत. अनिकेत बाप्या
आणि हे लकीकडे तुम्हाला हे आहेत आणि लकीच्या माध्यमातून एक कुपन देखील माझ्या बाजूलाच हे दुकान आहे. हे कुपन तुम्ही समजा गॉगल लागला आणि त्याला कुपन मिळालं तर 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचे नातेवाईक तुमचे मित्र कोणाला द्यायचं 25% डिस्काउंट हे लकी ऑप्टिकल देईल. माझ्या घराच्या बाजूला त्यांनी येताना मला पाठवलं आहे. अशा परीचं आहे. आणि त्यानंतर मी सेमीफायनल सांगून की सतत जो संघ 3 वर्ष ही स्पर्धा जिंकेल त्याला हटके बक्षीस आहे. आतापर्यंत भारतात देशात कोणत्याच संघाला दिलं गेलं नाही तेवढं मोठं बक्षीस वन मॅन शो पंचाळी ह्या ग्रुपकडून दिलं जाईल ते असणार आहे. अशा पद्धतीने एक मोठी स्पर्धा आपण बघत आहात. चला पॅराडाईज संघ आगवण संघ दुसरा कॉल जो संघ आला त्याने या ना बाकीची वाट बघू नका. जो संघ येईल त्याने इकडे यायला पाहिजे. चला तर आणि 3 वर्ष यांचा संघ आलाय. आगवणचा संघ आला पॅराडाईज संघ आलेला आहे. आयोजक आगवणचा संघ आला हॅट्रिक जो 3 वर्ष सतत जिंकेल त्या संघाला वन मॅन शो पंचाळी या ग्रुपकडनं 4 व्हीलर बक्षीस देण्यात येणार आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हॅट्रिक 3 वर्ष ही स्पर्धा जो जिंकेल त्या संघाला वन मॅन शो पंचाळी ह्यांच्याकडनं 4 व्हीलर बक्षीस देणार आहे. भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक वेगळं क्रेज निर्माण केलं आहे. ओ पहिला चेंडू खाली राहतोय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. खातं उघडलं. 31 धावा ह्या विजयासाठी. जसजसा हा संघ विजय होईल ना तेव्हा खाडी नाक्यावरनं गाड्याच्या गाड्या इकडे येतील ह्यात काही शंकाच नाही आहे. मोहल्ल्यामध्ये एक मेसेज जाईल. ओ बॅकफुटला गेला की या गोलंदाजाकडे क्षमता आहे. या गोलंदाजाकडे क्षमता आहे. कारण हा एक असा गोलंदाज आहे ना अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या गोलंदाजाने केला आहे. सातत्यपूर्ण या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. जो संघ घडवला ना ह्याच्या पाठीमागे कडक मेहनत या खेळाडूची तुम्हाला बघायला मिळते. शब्बीर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो हो काय जागा बघितलाय. आपण चिंचणी मार्केटला गेला की शॉर्टकट बघायला मिळते ना गॅस गल्लीकडनं तशा पद्धती शॉट शोधून काढलाय. जबरदस्त बॅटर. खऱ्या अर्थाने हा मोठा बॅटर आहे. वडिलांच्या तालिमीत आणि एका साईडला आम्हाला बघितलं तर आसिफ मुलांच्या तालिमीत बनणारा फलंदाज तुम्हाला बघायला 5 धावा झाल्यात. चला आगवणचा संघ आलाय. पॅराडाईज संघ या त्यांचे कॅप्टन येऊन गेले विकास आलेत का. 7 धावा झाल्यात. आदरणीय सुनील पाटील साहेब आपण टॉस करायचं आहे. येतोय मी आलो तिकडे येतोच. मॅचच्या बघत आपण येतोय. चला या दोन्ही कर्णधार आलेत. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय आगवण कर्णधार या. सुनील साहेब या आपल्याकडून नाणेफेक करतोय आपण. एक अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. दोन्ही मातबर संघ काटेकी टक्कर बघायला मिळेल. खऱ्या अर्थाने ज्यांचं लक्ष होतं ना 2 संघाकडे एका साईडला संघ बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच वामिका आगवण वामिका स्टार आणि एका साईडला बघायला पॅराडाईज. त्याला पहिलं चॉईस काय जबरदस्त आयोजन बघायला मिळते. हलक्याने चेंडू ढकलला गेला. 1च धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या पोचते 13. बघा क्लायमेट कसं अचानक बदललं गेलं. खूप चांगली शिस्त आणि खूप चांगलं आयोजन खूप चांगलं डिसिप्लिन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. जे टी शर्ट दिलेत ना ते टी शर्ट घालून देखील टॉस करावं लागतंय. चॉईस आपण बोलणार माहिती आहे ना काय बोलायचं ते. वन मॅन शो कॉल केलाय. वन मॅन शो टॉस आपण जिंकलाय. काय घेणार. फिल्डिंग घेणार. काही बदल आहे की तोच संघ कायम आहे. चेंजेस आहे. ओके थँक्यू सो मच. असेल गुड बॅटिंग खूप चांगला परफॉर्मन्स आणि आपली बॅटिंग खूप चांगली आणि बॉलिंग खूप वाढलं आहे. बॉलिंग जे आपण मागील 3 वर्षात त्याहीपेक्षा वेगळी बॉलिंग तुमच्या वर्षी बघायला मिळते. खूप चांगला पैसे तुम्ही खेळाडू घडवले. आज काही चेंजेस आहेत का आपल्या संघात. नाही सेम टीमच आहे. मला एकच प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळलात तेव्हा सुरुवात कुठून केली. मी पहिले एकदा गावातून सुरुवात केली. तुमच्या गावातून सुरुवात केली आणि मग तुम्ही एक संघ बनवला. आता गावात तुमच्या खूप 3-4 संघ बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुमच्या गावात दैवत मानतात आणि जो गावकऱ्यांचा प्रेम आहे गावकऱ्यांचा सपोर्ट आहे. आणि आज देखील तुमची मॅच लागली की एक वेळ जेवण करणार नाही पण तुम्हाला बघायला मिळतं. आपल्या गावकऱ्याबद्दल आपण काय म्हणाल. गावकऱ्यांचा सपोर्ट चांगलाच असतोय आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचल्यात. हिम्मतच्या कालच्या फलंदाजी बदल आणि हिम्मतच्या गोलंदाजी बद्दल काय म्हणाल. हिम्मत कालचा दिवस हिम्मतचाच होता. चांगला परफॉर्मन्स केला त्याने. फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग परफॉर्मन्स चांगला झाला त्याचा.
ऑल दी बेस्ट. आज देखील तसंच खेळ मला बघायला मिळेल आणि विजयाचा पराभव झालं अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. इथं बघितलं टॉस जिंकला पॅराडाईज संघाने आणि प्रथमतः शतक शॉट स्वीकारला आहे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. ओ हो, खेळाडू पुढे निघून आला, खेळाडू पुढे निघून आला. अन्यथा खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे आपण करताना बघत आहात. एकंदरीत जर विचार केला तर फलका धावसंख्या लागते ती 14 धावा झाल्यात. विजयासाठी 31 धावाचं टार्गेट उभं केलं आहे. अजून देखील 17 धावाची आवश्यकता. पुणे एकदा गोलंदाजी करतो आपण बघत आहात. बॉक्सचा विकेट जाणून बुजून फुलटाच दिला, रागाने मारण्याचा प्रयत्न केला. इथे तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. इथे आहे ना कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, बर्फाचा गोळा डोक्यावर ठेवायचं आणि शांतपणे खेळायचं. आपण सजवा. काय जबरदस्त आयोजन केलंय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर ज्याने नाव कोरलंय ते म्हणजे संतोष मूर्ती चषक. दोस्ती दुनियेतला यारीचा दोस्त आमचा तो हरवला गेला, पण त्याची आठवण सदैव तुम्हाला ठेवतील असं काम त्यांचा मित्रपरिवार करतात. ना त्याच्या परिवाराला सुटं ठेवणार, ना त्याच्या मुलाला शिक्षणापासून वंचित करणार असं कालच्या दिवसात आम्हाला आदरणीय संजय म्हात्रे आणि आमचे परम मित्र अंकुशदादा यांनी देखील सांगितलं की आम्ही फक्त मित्रता बागवता की त्याच्या पाठीमागे ते नाही आहेत, मग त्याच्या घराला आम्ही सोडणार नाही आहे. 14 अभी 17 चाहिए. देखो वहाँ पे लिखा है ना 26 गेंदे 17 रन. आता बाकी क्रिकेटचा बादशाह आलाय. जब्बीर खानला बाहुबली म्हणतोय, पण हा क्रिकेटचा बादशाह आहे. काय शतकं मार. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्याच्याकडे शतक बघायला मिळतं. ती होती अक्कूची आपली टॅपची स्पर्धा गत वर्षी देलवाडीची, पण तुम्ही नव्हता त्या मॅचला. ओ जगा दिया और आपको भगा दिया. कम बॅक केलाय. मी म्हटलं ना की इनविसिबल हा हार न माना शक्य आहे. काही शक्य नाही आणि शक्य करा तो संघ म्हणजे इनविसिबल. इथे बाकी मोठे झटके बसलेत. एका साईडला सुरुवातीला बाद झाला तो म्हणजे निश्चितच राहील. आणि आता बघता बघता जो खऱ्या अर्थाने मोठा फलंदाज म्हणून बघायला मिळतोय, आता बाकी अमीर नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. अनेक वर्ष ज्याने अंडरआर्म गाजवलं, अनेक वर्ष ज्याने शेताच्या शितोळ्यात क्रिकेट खेळलं, तेव्हा पाठीमागे आपण बांबूवर हॅलोजन लावायचे तशा परिस्थिती क्रिकेट खेळ. तेव्हा बक्षिसं किती असायची? 3000, 2200, 7000, 5000. आता बाकी लाखा मोलाच्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात आणि दर्शक खरोखर तुमचं मनापासून कौतुक करेल. 25-17 लिखा है ना वहां पे. एक ही है. पहले ओवर में 13 था. निखिल बोल. हाँ बोला. नाही बघतो मी सोमवारी सांगेल. उद्या पण मी नाईटला
घराघरामध्ये ह्या स्पर्धेचं नामांकन केलं जातं. उत्कृष्ट आयोजन, ना कोणाची वेळेवर खेळणारी पहिलीच टुर्नामेंट आतेजरा उत्सव देखील मनापासून करतो. तिथे देखील वेळेवर स्पर्धा खेळवल्या जात आहेत आणि परंतु रात्रीच्या काळामध्ये 1 वाजेपर्यंत स्पर्धा संपण्याचं पहिल्यांदा इथे तुम्हाला बघायला मिळालं आहे आणि 6 वाजता चेंडू टाकणार हे बघायला मिळालं आहे. काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल. 2 षटकं 15 धावा झाल्यात. 31 धावाचं विजयासाठी आव्हान दिलं आहे आणि यानंतर बाकी हाय वेटेज ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तान मॅच बघायला मिळते अशा पद्धतीची लोकप्रियता, दोन्ही संघ एकमेकासोबत थाटणार. एका साईड पॅराडाईज बोईसर आणि एका साईडला आगवन. बघूया कोण स्पर्धा ती जिंकतोय कशा पद्धतीने. दोन्ही संघ मात्रभर सातत्यपूर्ण, दोन्ही संघामध्ये तेवढा तोला मोलाचे प्रत्येक खेळाडू हे बघायला मिळतील. एका साईडला जब्बीर बघायला मिळेल, एका तुम्हाला बघायला मिळेल तो म्हणजे विकास माछी बघायला मिळेल, जगदीश माछी बघायला मिळतील, हिम्मत बघायला मिळेल. कालच्या दिवसाने केली फलंदाजी. इथे बाकी डिक्लेअर समोर चेंडू ढकलला, एकच धाव धोकायला बघते. या गोलंदाजाकडे काही सगळं अवलंबून आहे आणि तुम्ही जर पाहिलात तर अमेरिकेकडे खूप पद्धतीचं असे टॅपिंग करण्याचे, एक धावा करण्याचे, त्याला माहिती आहे एकेरी धावामध्ये आम्हाला जिंकायचं. हे आमचं समालोचक कक्ष आपण बघू शकतात. आमचे राखीव खेळाडू तुम्ही बघू शकता. या साईडला आमचे स्कोरर बघू शकतात. इथे बघितलं तुम्हाला डिजिटल स्कोरर बघू. नंतर आमचे मनीष निजाई साहेब हे तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतोय साबीर नावाचा गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू, पण त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या. हलक्या हाताने सॉफ्ट हँड ज्याला म्हणतात ना क्रिकेट विश्वात, तशामध्ये खेळून काढला. 1 धाव बघायला मिळते. 17 धावा. आजचा ग्रँड फिनाले कोण जिंकेल? 75,000 रुपयाचं रोख पारितोषिक. कोण जिंकेल ती ट्रॉफी? कोण ठरेल 40,000चा विजेता? तिसरा आणि चौथा 10,000 रुपये. आणि कोण ठरेल मॅन ऑफ द सिरीज? गुड बॅटिंग. इथे बाकी सिन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. या फटक्यावर ना आम्हाला 1987चं विश्वचषक आढळलं, जिथे भारताला पराभूत केलं होतं ग्रॅहम घुच या खेळाडूने स्विफ्ट शॉट खेळून. ती आठवण झाली. मनीष निजाई बघा, ह्या आठवणी तुम्हाला करायला लागतात. आयतं मिळत नाही आहे. ह्या तुम्ही मेमोरीज तुम्ही बघत असाल ते क्रिकेट. ठीक आहे, आताचे नवीन कॉमेंटर त्यांनी बघितलं नाही आहे, पण हे एक्झाम्पल तुम्हाला सेट करता आले पाहिजेत. हे तुम्हाला आयतं कोणी देत नाही आहे. जबरदस्त बॅटिंग आणि याच फटक्यावर भारताचे ऑफ स्पिनर खलास झाले, कारण प्रत्येक चेंडू धावा होत होत्या. इथे बाकी तेच काम करतोय आणि आता समोर फलंदाज येतो, अक्रम नावाचा फलंदाज. खराब थ्रो, पण गुड कव्हरिंग. कदाचित जर लागलं असतं तर थर्ड अंपायर निश्चित गेलं असतं. 1 धाव शंकेने होते. 18 धाव फलकावर लागल्या जातात. राजेश 11 TTH चिंचणी आणि एका साईडला इन्व्हिसिबल ए हा संघ आपल्याला बघायला मिळतो. इन्व्हिसिबल म्हटला की DNCC म्हणजे धनानगरचा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह केला आहे, सरळ गॅपमध्ये बघितलं, मोठी जागा बघायला मिळाली. जिथे बघावं तिथे चौकार. मित्रांनो, सेमीफायनलमध्ये मी प्रत्येकांच्या बाईट घेणार आहे. संपूर्ण ग्राउंडवर मी अंकुशदादा फिरणार आहे आणि आपल्याला ही स्पर्धा कशी वाटली हे प्रत्येक प्रेक्षकांकडे, प्रत्येक टीमच्या डकआउटमध्ये आपण जाणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये ते आपण काम करणार आहोत. जिथे जिथे मी गेलो ओव्हरआर्मला तिथे भरपूर लोकांनी प्रेम दिला आहे. आपण प्रेक्षकांना देखील विचार कर, प्रेक्षक रसिंग माय प्रेक्षक, तुम्ही सातत्यपूर्ण 5-5 तास ही उभी राहून स्पर्धा बघतात. आमचा विचार आहे जर पुढच्या वर्षी जमलं तर तुम्हाला स्टँडिंगसाठी आम्ही प्रयत्न करू. जे तुम्ही स्टँडिंग आहे ते सिटिंग अरेंजमेंट कशा पद्धतीने करता येईल. इसको कहते बल्लेबाजी. अक्कल हुशारने चालायचं. अकबराच्या दरबारात बिरबलने कसं काम केलं तशा पद्धतीचं कूल माइंड, थंड डोक्याने खेळायचं आणि एकेरी धावा देखील घेता. तुम्ही बघू शकता 3 षटकं संपली, 24 धावा. आता बाकी 18 चेंडू 7 धावा. ऐकूया एक डीजेचं सुंदर गाणं. पण पंजाबने देखील तेवढी चांगली सुरुवात केली आहे. 134 धावा 2 गडी बाद पंजाबने देखील केलेत. KL राहुल काय जबरदस्त बॅटिंग केली या फलंदाजाने. 134 8 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग बघायला मिळालं. हा बघा इथे झेल पकडला गेला. इथे KL राहुलचा झेल सुटला होता. बॉक्स आउट. जबरदस्त कमबॅक होत आहे. जबरदस्त कमबॅक होत आहे. पॅडल स्विफ्ट खेळण्यासाठी गेला चेंडू वेगाने आला, एज लागली, सरळ बॉक्स आउट तो विकेट.
टीम तैयार रखना है, हाँ, क्योंकि हमें जितने जल्द हो सके उतना खेलना है। उसके आने वाले दौर में 15 मिनट तो अंकुश भाई का भाषण है कि क्या करेंगे, किस दोहराते किस हम लोग है, इनके दोस्ती के बारे में भी बहुत कुछ बताएंगे. सिर्फ क्रिकेट नाही खेळणं आहे. आणि जबरदस्त बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे जे रूल्स आता तयार केले, पण या स्पर्धेचे रूल्स मला खूप आवडलेत. एक असाच प्रॉब्लेम झाला होता, विकी म्हटले नाही आमचा डिसिजन आहे, तुम्हाला राहावं लागेल, आणि क्षणार्धात तो खेळाडू मागे आला. असे डिसिजन घेण्याचे कुवत असायला पाहिजे. म्हणून मला आयोजनाची ताकद मोठी असेल ना, किती मोठा संघ असतो तो तुमच्यासमोर झुकणारच. नाही तर बऱ्याचशा स्पर्धा आपण बघतो, दादा जल्दी आओ जल्दी आओ. लग्नाचं थोडं आमंत्रण आहे, नॉकआउट करण्याची ताकद ठेवा, आउट ही ठेवा, तुम्ही सगळ्यांना शिस्त लागायला बघायला मिळेल. आणि हे काम इथे बघायला मिळते. एक ही स्पर्धा म्हणू, निश्चितच मी आतिश राऊत यांची धर्मवीर स्पर्धा म्हणू, ह्या ज्या काही स्पर्धा आहेत 5-6 इथे खूप वेल नॉन प्लॅनिंग असते अफलातून. आता नवीन बॅटर अहमेद 17 चेंडू 7 धावा 3 गडी बाद झालेत, 24 फलकावर लागल्यात. इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू झाला, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला 25 धावा या बाकी फलकावर लागतात. आता 16 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. पहिला क्वार्टर फायनल सामना उपउपांत्य फेरीचा. कोणता संघ पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये बघायला मिळेल, इन्व्हिसिबल ए की राजेश 11 TTH चिंचणी. अतिशय सुंदर पद्धतीने रिव्हर्स स्विफ्ट खेळलेत. हा रिव्हर्स स्विफ्ट नाही, हा स्विच हिट आहे. स्विच हिट आणि रिव्हर्स हिट खूप डिफरन्स आहे. पॉईंट गडीच्या डिसिजन जातो ना, तो रिव्हर्स स्विफ्ट आहे, हा स्विच हिट आहे. त्याचा डिफरन्स हा लेदरमध्ये गेला की तुम्हाला खूप चांगलं एक्सप्लेन करता येईल. इथे बाकी ओ जबरदस्त क्षेत्रक्षरपदी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. त्याला पॅराडाईज संघ आणि वामिका स्टार आपण या आपल्या बॉल चॉईससाठी. पॅराडाईज संघ बॉल चॉईससाठी यायचं आहे, आगमन संघ बॉल चॉईससाठी यायचं आहे. पुणे आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. पॅडो स्विफ्ट खेळायचा होता, मला वाटतं पंच खुणा होता, बॅट पॅड आहे की नाही, लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 निवडतात. धावसंख्या होती ती म्हणजे 27, अजून 3 धावाची आवश्यकता. आता बाकी औपचारिकता राहणार, पण सांगू शकत नाही कधी कुठे खेळ वेळ रंग बदलेल ते सांगता येत नाही. 28, 3 धावाची आवश्यकता आहे. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर हे क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळत आहेत. कुठे थ्रो निघून गेलाय. षटक संपलं. आता बाकी 12 चेंडू आणि 3 धावा. जबरदस्त मॅच बघा. आता मला वाटते कुठे 6:30 पावणे 7 झाले असतील आणि प्रेक्षक आतापासूनच एवढी मोठी हजेरी लावतात. 6:50 झालेत. चार षटकानंतर जेव्हा ड्रिंक्स येते ना, तेव्हा एक खेळाडू मध्ये जाऊ शकतात. हे आमचे डीजे ऑपरेटर तुम्हाला बघायला मिळतात. आजच्या दिवसात जबरदस्त कॅमेरामॅन केलं. आता तुम्हाला लोक बघतील, आठवण करतील, काय दादा वाजवतात ना, जे पारंपरिक गीत वाजवतात त्यांनाच बोलवा. तर जबरदस्त आयोजन आपण बघत आहात. और दर्शक, आपके बिना एक क्रिकेट नहीं है. आपने जो प्यार इस पूरे संतोष मूर्ति को दिया ना, इसके लिए मैं तहे दिल से आपका सभी का वन मैन शो की तरफ से स्वागत करता हूँ कि आपके बिना क्रिकेट नहीं है, आप ही हमारी सब कुछ है. असं म्हणतात ना, प्रेक्षकाविना कोणती गोष्ट नाही. लग्नात पाहुणे नसतील तर लग्न होत नाही, तशा पद्धती तुम्हाला बघायला मिळते. काय जबरदस्त तुम्हाला आम्हाला हे कॅमेरामॅन दाखवत आहेत, त्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने विश नेटवर्क अल्पावधीतच गळ्यात ताईत बनलं. आमच्या पालघरमधले सर्वच नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि मला हे आवडते की यांच्याकडे नसेल, मला वेळ आहे ते मी त्या नेटवर्कला माझ्या पद्धतीने हँडल करतो. हे बघायला मिळते ना, ह्याला म्हणतात एकोपा. आणि हा एकोपा आमच्या पालघरमध्ये खूप तुम्हाला बघायला मिळतोय. यानंतर बाकी जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. एका साईडला आगवन संघ म्हटला की माची समाजाचा, आणि एका साईडला पॅराडाईज संघ बघायला मिळेल. आणि पॅराडाईज संघाचं मी कौतुक का करेल माहिती आहे का, दरवर्षी अनेक खेळाडू भेट देतात, नवीन खेळाडू आणतात. बघा जबरदस्त तुम्हाला बघायला मिळतोय. सूर्यास्त होताना काय कॅमेरामध्ये चित्रीकरण आहे. आणि हे कसं माहिती आहे का, सर्व दुबई, ओमान, कुवेत इथे जातात ना, त्यांना हे सगळे षडचित्र टिपण्याचे आहेत. हे बघायला मिळते. शारजाच्या स्टेडियममधनं घेतलेलं चित्रीकरण इथे तुम्हाला बघायला मिळालं. आता बाकी 12 चेंडूवर 3 धावा. खऱ्या अर्थाने धावा झाल्या नाहीत ना, 40-45 धावा झाल्या असतात तर खूप मोठी ही मॅच तुम्हाला बघायला मिळाली असती.
अल्ताफ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून इन्व्हिसिबल ए मध्ये त्याची जागा निश्चित झालाय. टॅप केला चेंडू डिक्लेअर होऊन जातो. एक धावा, अशा पण सामना बरोबरीत होतोय. आता फक्त एका धावाची आवश्यकता. तर आजच्या दिवसातला पहिला संघ हा तुम्हाला बघायला मिळेल. वन मॅन शो आयोजित संत स्मृती चषक. कोणता संघ आगेकूच होईल, कोणता संघ जाईल हे सांगता येत नाही. 2 धावाची गरज आहे. 29 झालेत, 28 होते. 2 धावाची आवश्यकता आहे. गुड बॉलिंग. चेंडू पडण्याचा थोडासा आतमध्ये आला. हळूवार पद्धतीने बॅट अगोदर फिरले गेले. डॉट चेंडू बघायला मिळतोय. कौतुकाची थाप कशी असते ना, हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. निघून जाईल सीमा पलीकडे 4 धावा. आणि अशा पद्धतीने हँडशेक करा. हँडशेक प्रत्येकाने करा. विजयी कोणी संघ होऊन द्या, शेवटी तुम्ही एकमेकांवर नेहमीच खेळत. आणि अशा पद्धतीने पहिला संघ तुम्हाला सेमीफायनलमध्ये जाणारा बघायला मिळाला तो म्हणजे निश्चितच राजेश 11 TTH चिंचणी. चांगली बॅटिंग केली. 2 गडी बाद केले. 2 कॅचेस घेतल्यात. 2 रनआउट केलेत. 1 कॅचेस घेतल्यात. राहिल ठरतो मॅन ऑफ द मॅच. सुनील पाटील साहेब या आपल्याकडे मॅच ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतो आपण. इथे तुम्हाला बघायला मिळतो क्वार्टर फायनल पासून लकी ऑप्टिकल दोघं या. लकी ऑप्टिकल यांच्याकडनं प्रत्येक सामन्यासाठी मॅच ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिलाय. आणि त्या ऑप्टिकलच्या गॉगल बरोबर तुम्हाला एक